नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती आहेत. एकाची जर का कर्क राशी असेल आणि दुसऱ्याची धनु राशी असेल, तर त्यांचं जे प्रेम आहे, त्यांचे जे रिलेशनशिप आहे, कशाप्रकारे फुलत जाईल? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात? याचप्रमाणे दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं? जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कशी असते? रिलेशनशिपमध्ये त्यांच्या अपेक्षा काय असतात? आणि समजा ब्रेकअपपर्यंत गोष्ट पोहोचली तर नेमकं काय करायला हवं? या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण कर्क राशीबद्दल विचार करू. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही चरस्वरूप रास आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की कर्क राशीच्या संदर्भात पाहता येईल ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. अगदी निखालस सौंदर्य लाभलेली ही रास आहे आणि या राशीमध्ये एक स्वतःचाच असा वेगळेपणा आहे. साधारणतः या राशीने केलेली कुठलीही फॅशन ही त्यांना अगदी सहजपणे सूट होऊन जाते. तसं पाहिलं तर कर्क राशीच्या व्यक्ती फॅशनच्या बाबतीमध्ये जास्त काही पॉझिटिव्ह नसतात, परंतु सौंदर्याचं एवढं निखालस असतं की कुठल्याही प्रकारची केलेली फॅशन याला अगदी व्यवस्थितपणे सूट होऊन जाते. याचप्रमाणे याच्या जोडीला यांची जी वाणी असते ती खूप चांगली असते. म्हणजे वाणीमधले शब्दसुद्धा खूप चांगले असतात. आपल्या वाणीने दुसरा दुखावला जाणार नाही याची काळजी कर्क राशीच्या व्यक्ती या नेहमीच घेतात. कुठल्याही विषयावरती अगदी व्यवस्थितपणे बोलू शकतात. खास करून नातेसंबंधावरती किंवा घरातल्या व्यक्तीवर बोलण्यासाठी हे नेहमी उत्सुकच असतात. याचप्रमाणे यांच्या विचारांवर, यांच्या व्यक्तिमत्वावरती घरातल्या किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्सचा जो पगडा असतो हा जास्त असतो. घरातल्या व्यक्तीशी किंवा कुटुंबाशी ह्या एवढ्या प्रमाणात अटॅच असतात की स्वतः जरी आयुष्यात दुःखी असेल आणि घरामध्ये सुख नांदत असेल तरी घरातल्या व्यक्तींमध्ये आनंद आणि सुख शोधण्यामध्ये ही रास वगैरे असते आणि त्याच्यामध्येच आपला आनंद मानते. खास करून आईकडे किंवा आईच्याबद्दल यांचं जे अट्रॅक्शन किंवा ज्या भावना असतात या अगदी वरच्या पातळीवर असतात आणि त्या खरोखरच समजून येण्यासारख्या असतात. केवळ आणि केवळ नजरेनेच आई आणि कर्क राशीची जी व्यक्ती आहे एकमेकाचे सुखदुःख जाणून घेऊ शकतात. भावनाशील असतात. कर्क राशीच्या व्यक्ती या बऱ्याच प्रमाणात भावनाशील असतात. छोट्या मोठ्या गोष्टींनी यांचे जे मूड असतात ते स्विंग होतात. अर्थात यांचे अश्रू, यांना रडू फार लवकर येतात आणि यांचे अश्रू दिसतात सुद्धा. एवढं असून सुद्धा यांच्यामध्ये हार्ड वर्किंग नेचर खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. गोल रिलेशन, हार्ड वर्किंग नेचर हा या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. अर्थात घराच्या बाहेर सुद्धा ही जी रास आहे ही स्वतःचं कर्तृत्व दाखवणारी रास आहे. परंतु घरामध्ये खास करून रमणारी रास आहे, घरामध्ये थांबणारी रास आहे, घरातल्या व्यक्तींमध्ये किंवा घरामध्ये आपलं सुख शोधणारी ही रास आहे. प्रॅक्टिकल आहे. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कसे अर्न करायचे आणि कशा प्रकारची गुंतवणूक करायची याचं उत्तम ज्ञान हे कर्क राशीच्या व्यक्तीला खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येतं. याचप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे की घरच्या व्यक्तींच्या प्रभावाखाली या राशी असतात. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये लवकर काही या राशी येत नाहीत आणि रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सुद्धा कमिटमेंट लवकर मागतात. अर्थातच एकंदरीतच संपूर्ण गृहिणीची ही रास आहे. ही रास जरी एखाद्या पुरुषाची जरी असली तरी त्यांना घरातलं काम करण्यामध्ये काहीही कमीपणा वाटत नाही आणि खास करून या राशीचे जे पुरुष असतात यांना महिलांप्रती जो रिस्पेक्ट असतो हा खूपच चांगल्या प्रकारचा असतो. तर एकंदरीतच सरळ सरळ वागणारी रास आहे आणि ट्रान्सपरन्सी ही या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. यानंतर आपण चर्चा करणार आहोत धनुराशीबद्दल. धनुराशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये नवम स्थानामध्ये किंवा भाग्यस्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि द्विस्वभावाची ही रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की धनु राशीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांची ऊर्जा. ऊर्जेने ओतप्रोत आणि जबरदस्त ऊर्जेचा प्रवाह हा या राशीमध्ये दिसून येतो. म्हणजे सहज जरी हे बसलेले असले तरी ऊर्जा एवढी जबरदस्त असते की यांच्या शरीराचा कुठला ना कुठला अवयव हा हलत डुलतच असणार. अशा प्रकारे ही रास ऊर्जेने जबरदस्त अशी वाहून जाणारी आहे. कुठलीही गोष्ट, कुठलंही काम जर का यांच्यासमोर आलं तर ते आधी काम करायचं नंतर बसायचं किंवा आराम करायचा हा या राशीचा खाक्य आहे. त्याचप्रमाणे कधीकधी यांच्या वाणीतून वागण्या बोलण्यामधून ही ऊर्जा जबरदस्तपणे दिसून येते. वागण्यात, बोलण्यात सुद्धा हे थोडेसे जास्त बोलून जातात. कधीकधी चालण्यामध्ये सुद्धा इतरांपेक्षा थोडं 2 पावलं पुढे चालणं हे यांना तसं आवडतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये नंबर 1ला असावं, इतरांपेक्षा थोडं वेगळं करावं आणि याच्याबद्दल त्यांची जी ऊर्जा असते ही जबरदस्त दिसून येते. इथे 2-3 गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते. मात्र निर्णय क्षमतेमध्ये थोडेफार ही जी रास आहे ही कमी पडू शकते. तिथे थोडं काम करणं गरजेचं आहे. बघू, करू, ठरवू हा भाग या राशीमध्ये थोडासा जास्त दिसून येतो.
तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कुठलीही गोष्ट अगदी सखोलपणे विचार करून त्यावर निर्णय घेणं हे क्रमप्राप्त ठरतं किंवा या गोष्टीवर विचार केला तर अर्थातच जी रास आहे ती आयुष्यामध्ये खूप पुढे जाऊ शकेल. कारण प्रगतीसाठी किंवा ध्येय निश्चितीसाठी किंवा आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी असणारे सर्व गुणधर्म हे धनुराशीमध्ये खूप चांगले दिसून येतात. परंतु जर का डिसिजन पॉवरवरती त्यांनी काम केलं तर अर्थातच ही रास जीवनामध्ये खूप मोठी उंची गाठू शकेल. कधी-कधी यांच्यामध्ये जी ऊर्जा असते ही एखाद्याला थोडीशी ॲरोगंट वाटू शकेल किंवा यांना थोडेसे इगो आहे असा काही गैरसमज होऊ शकतो. मात्र तसं मुळातच नसतं. फक्त एकच असतं की सरळ-सरळ वागणारी रास आहे आणि समोरासमोर राहणारी रास आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशी घरापेक्षा घरातल्या बाहेर जास्त रमतात. म्हणूनच जनमानसामध्ये यांची जी इमेज असते ती खूप चांगली असते. याच्यामागे एक कारण महत्त्वाचं आहे. ते म्हणजे धनुराशीच्या ज्या व्यक्ती असतात त्या दुसऱ्याच्या मदतीला धावून जातात. आता दुसऱ्याच्या मदतीला धावून जाताना तो व्यक्ती आपल्या ओळखीचा आहे, नाही यापेक्षा त्याचं दुःख किंवा तो ज्या त्रासामध्ये हे यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि त्यामुळेच या राशीच्या ज्या व्यक्ती आहेत, या दुसऱ्याच्या मदतीला धावून जातात आणि म्हणूनच समाजामध्ये त्यांची इमेज खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. अशा प्रकारे ऊर्जेने ओतप्रोत अशा रास आहे, यांनी स्वतःच्या करिअरकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा त्यांच्याकडे असते, पण चिकाटीचा थोडासा अभाव दिसून येतो. त्यामुळेच करिअरच्या संदर्भामध्ये थोडीशी मागे पडणारी रास आहे, त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे खर्चाच्या बाबतीत सुद्धा ही जी रास आहे, खर्च करताना मागे पुढे पाहत नाही. आता जसं आपण चर्चा करतो आहोत, की समजा कर्क रास आणि धनुरास दोन्ही रिलेशनशिपमध्ये असतील. लक्षात घ्या, या ज्या दोन्ही राशी आहेत, या कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये परस्परापासून 6 आणि 8 स्थानामध्ये येणारा रास, ज्याला आपण षडाष्टक म्हणतो. परंतु हे मृत्यू षडाष्टक नक्कीच नाही. कारण कर्क राशीचा स्वामी चंद्र आणि धनु राशीचा स्वामी गुरु हे परस्पर मित्रग्रह आहेत आणि त्यामुळे यांचं षडाष्टक जरी असलं तरी मृत्यू षडाष्टक नाही. मात्र यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्हाला बदल दिसेल. जसं की कर्क राशीच्या व्यक्तींना बोलायला खूप आवडतं. हा प्रकार धनुराशीच्या व्यक्तीमध्ये तेवढा दिसणार नाही. कर्क राशीच्या व्यक्ती घरामध्ये रमतात, घरातल्या व्यक्तींमध्ये स्वतःचा आनंद मानतात. हा प्रकार धनुराशीच्या व्यक्तीमधला तेवढा दिसून येत नाही. याचप्रमाणे कर्क राशीच्या व्यक्ती प्रॅक्टिकल असतात. धनुराशीच्या व्यक्ती या थोड्याशा उधळ्या स्वरूपाच्या दिसून येऊ शकतील. याचप्रमाणे धनुराशीच्या व्यक्ती या बिनधास्त बेछूट असतात. हा प्रकार कर्क राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही. कर्क राशीच्या व्यक्ती या नीट विचार करणाऱ्या असतात आणि समजून उमजून पुढे जाणाऱ्या असतात. कर्क राशीच्या व्यक्ती या कमिटमेंट लवकर मागतात आणि कमिटमेंट देणं हे धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःच्या स्वातंत्र्याची गदा आल्यासारखी वाटते आणि या गोष्टीमुळेच यांच्यामध्ये छोट्या मोठ्या बाबतीमध्ये वादविवाद होऊ शकतात, प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. परंतु जर का तुमचं एकमेकांवरती प्रेम असेल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तर या गोष्टी जर का तुम्ही थोडासा ॲडजस्ट केल्यात आणि समोरच्याला अपेक्षित अशा गोष्टी जर का केल्यात तर अर्थात तुमचं जे रिलेशनशिप आहे ते अगदी व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकेल. आणि या व्यतिरिक्त जर काय प्रॉब्लेम येत असतील, लक्षात घ्या, या ज्या आपण राशींचं वर्णन केलं ते फक्त आणि फक्त चंद्रावरून केलं. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्राव्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात. ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रामध्ये किंवा योगामध्ये असू शकतात. एकंदरीतच संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करून कुंडलीमध्ये येणारे जे त्रास, प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन आहे, ज्या संदर्भात मार्गदर्शन केलं जाऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये कर्क आणि धनुराशी असतील तर त्याचं जे प्रेम रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.